नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. पारंपरिक जनावरांची खरेदी विक्री व वाहतूक व्यवसाय करत असलेल्या कुरेशी समाजावर अन्याय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कुरेशी समाजाच्या वतीनं जिंतूर तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढत तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. दिलेल्या निवेदनाद्वारे सांगण्यात आलं आहे की कुरेशी समाज पारंपरिक व कायदेशीर मार्गाने जनावरे खरेदी विक्री करतो. समाजाकडे उत्पन्न बाजार समिती परवाने, वैद्यकीय प्रमाणपत्रे व वाहतूक परवाने असतानाही काही स्वयंघोषित संघटनांकडून समाजावर अन्याय केला जातो. जनावरे वाहून नेण्याच्या गाड्यांची रस्त्यात अडवणूक केली जाते. कुरेशी समाजाच्या व्यवसायात सातत्याने अडथळा येत असल्यामुळे 17 जुलैपासून संपूर्ण तालुक्यातील कत्तलखाने, जनावरांच्या बाजारपेठ व खरेदी विक्री व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. समाज बेमुदत संपावर आहे. प्रशासनानं जनावरांची वाहतूक ही शेती किंवा व्यापारासाठी आहे याची चौकशी करूनच कारवाई करावी, अशी मागणी ही यावेळी कुरेशी समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. आज दिलेल्या निवेदनावर कुरेशी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. समाज आज न्याय मागतोय. आज रोजी आमच्या समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आमचा समाज, कुरेशी समाज, अतिशय बिछडा समाज आहे. अस्वच्छलित व्यवसाय करत आहे. तरी या समाजाला जर कुठेतरी न्याय भेटायला पाहिजे, कारण की हे समाज ही महाराष्ट्रात राहणारच आहे. आमच्या पिढ्यानपिढी हे भारत देशातच आमचे वंशज जन्मलेले आहे आणि इथंच मरणार आहे. हे समाज पण हे महाराष्ट्र शासनाच्या कुठेतरी निगराणीत येत आहे आणि समाजाची महाराष्ट्र शासनानं कुठेतरी दखल घ्यायला पाहिजे. या अपेक्षानं आम्ही महाराष्ट्राच्या सरकारकडे पाहतोय. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस किंवा त्यांच्या सोबत असलेले सर्व महाराष्ट्रातले मंत्रिमंडळातले मंत्री महोदय, आमदार महोदय यांनी कुठेतरी शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची आणि कुरेशी समाजाची दखल घेतली पाहिजे आणि आम्हाला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे. हे मागणीच्या उद्देशानं आम्ही आज जिंतूर तहसीलवर सर्व समाजाच्या वतीनं मोर्चा घेऊन आलेलो आहे आणि आमची प्रमुख मागणी हेच आहे की आम्हाला व्यापार करायला म्हणजे गोवंश कायद्याचा आमचा समाज 100% स्वागत करतो. याच्या अगोदर बी केलेला आहे, आज बी करतो आणि उद्याही करणार. शासनाच्या विरुद्ध जाऊन आमचा समाज कोणताही गैरवर्तणूक याच्या अगोदर केलेली नाही आणि पुढेही करणार नाही. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.